गोंडपिंपरी पोलिसांची अवैध रेती तस्करांवर कारवाई. जेसीबीसह 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. गोंडपिंपरी पोलिसांनी अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत 2 ट्रॅक्टर ट्रॉली, 1 जेसीबी आणि रेतीसह एकूण 30,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी 15 जुलै रोजी पहाटे 3:30 वाजताच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे मौजा तारडा ते कुल्या मार्गावर संतोष दिवाळे यांच्या शेतालगत मोकळ्या जागेवर छापा टाकण्यात आला. तेथे अवैधरित्या साठवून ठेवलेली रेती जेसीबीच्या साहाय्याने 2 ट्रॅक्टरमध्ये भरून वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. कारवाई दरम्यान विना क्रमांकाचा महिंद्रा ट्रॅक्टर व ट्रॉलीमध्ये सुमारे 1 ब्रॉन्झ रेती, दुसरा विना क्रमांकाचा मेसी फर्ग्युसन 9500 ट्रॅक्टर व ट्रॉलीमध्ये 1 ब्रॉन्झ रेती तसेच रेती भरण्यासाठी वापरलेले विना क्रमांकाचे जेसीबी मशीन जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या 2 ट्रॅक्टर ट्रॉली, जेसीबी आणि रेतीची एकूण किंमत 30,20,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आसिक मडावी, रितेश बुट्टे, प्रज्वल कोडपरे, हेमंत निखाडे, सचिन चाफले आणि लोकेश बट्टे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.